राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी
निवृत्ती 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 मनला पाप नुरेरिती 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 निवृत्ती निवृत्ती
निवृत्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता विठ्ठल
निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती 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 संसाराची होय शांती किंवा होय संसाराची शांती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निजच्छंद निवृत्ती नामाचा निजच्छंद एका जनार्दनी आनंद निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता विठ्ठल विठ्ठल निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची निवृत्ती निवृत्ती म्हणता पापणुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथसाधक शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज खाली आवाज द्या, खाली खाली आवाज द्या, समोर आवाज द्या, इथं आवाज येत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथाच्या नामचिंतनाची विविध फलश्रुती सांगतात. पाप निवृत्ती आदी आदी फलश्रुती आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेलं तीर्थक्षेत्र त्रिसंधेश्वर उपाख्य त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आणि पुण्यपावन त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेली श्रीमन निवृत्तीनाथ महाराज यांची पौषवारी आणि पुण्यपावन पौषवारीच्या निमित्ताने आज आपल्या श्री गोरक्षनाथ मठ या मठामध्ये काही पुणे भागातल्या, काही नाशिक भागातल्या, काही ठाणे भागातल्या, रायगड भागातल्या, विविध भागातल्या काही दिंड्या मुक्कामी असतात. दशमी, एकादशी, द्वादशी आणि मग 3 दिवस इथं दिंड्या मुक्कामी असतात. मग सद्गुरू गोरक्षनाथ महाराज मठ, गोरक्षनाथ मठाचे अधिपती पीर योगी बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना इथं ज्ञानदान अन्नदान घडतं. आणि चांगला नियम लावलाय बाबाजींनी की सगळ्या दिंडीचं एक कीर्तन, मग सगळ्या दिंडीची एक पंगत. फार चांगला नियम आहे, असंच पाहिजे. सध्या तुम्ही कुठेही कीर्तन करू शकत नाही, कारण का कुठेही कीर्तनच चालू आहे. त्याचा भोंगा तिकडं, त्याचा साऊंड तिकडं. आम्ही 2 साऊंड बंद करायला लावले त्यावेळेस आम्हाला कीर्तन करता आलंय. मला आता अंजनी तळ्यापासून तिथून इथं पायी आलो, बरोबर 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 अजून चालत होची वाट. किती चालत होतो, वा गर्दी होती. आपल्या दर्शनाचा योग आलेला आहे. आमचे छोटे गुरुबंधू आदरणीय ज्ञानेश्वर माऊली तुपे महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली.
भूषण महाराज, तुपे माऊली किंवा सगळे मंडळी एकत्र येऊन कीर्तन करतात. 10-12 दिंड्या असतात. तर तुम्ही याचं कीर्तन करा. आता इथं कीर्तन करायला कमतरता नाही, इथं भरपूर कीर्तन करेल. पण माऊलीचा आग्रह की तुम्ही एवढी सेवा करा. आणि मग आमचं साध्य नव्हतं, मी ते तुमच्यासाठी 4 ते 6 केलं. म्हणजे चला माऊली सोनं आहे, ते 4 ते 6 करून मग तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलाय. जरी मी उशिरा आलो असेल तरी कीर्तन मी वेळेत सोडणार आहे. सगळी गुणीजन मंडळी, ज्ञात अज्ञात, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. अगदी पाऊण तासात सेवा आवरतो. विठ्ठल निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती, निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या नामोच्चाराने जी पाप निवृत्त्यात्मक आदी जी फलश्रुती भेटते, आजच्या अभंगात समालोचनात्मक सांगतात. मानवी शरीर हे पाप पुण्याने बनलेलं शरीर आहे. या शरीराला काही संबंधामुळं पुण्याची मोजणी भरावी लागते, तर या शरीराला काही संबंधामुळं पापाची मोजणी भरावी लागते. थोडक्यात या शरीराकडून कधी कधी पापही घडतात, तर या शरीराकडून कधी कधी पुण्यही घडतं. काही कारणामुळं जीवाला पापाची प्राप्ती होते, तर काही कारणामुळं जीवाला पापाची निवृत्ती सुद्धा होते. अशी काही कारणं आहेत की ज्यामुळं आपल्याला पाप लागतंच बुवा. आणि अशी काही कारणं आहेत की ज्याच्या चिंतनामुळे पंढरी महाराज पाप निवृत्ती होते. मला वाटत होतं टोळी जी अर्थी त्या अर्थी मुकदम असतील बघा. राजा माणूस या विठ्ठल विठ्ठल. जरा माझ्यावर माया कमी केली त्यांनी एवढ्यात. असो ऐका, काही कारणामुळे जीवाच्या पाठीमागं पाप लागले. अशी कोणती कारण आहेत? एक, चांगल्या माणसाला आपण नावं ठेवली का विनाकारण पापा आपल्याकडे मुक्कामाला येतात. बाळक्रीडेमध्ये तुकाराम महाराज सांगतात, तयासी घडली सकळ ही पापे, तयासी घडली सकळ ही पापे, भक्ताची आकोपे निंदा द्वेषे, भक्ताची आकोपे निंदा द्वेषे, भक्ताची आकोपे निंदा द्वेषे, भक्ताची आकोपे निंदा द्वेषे. तयासी घडले सकळ ही पापे, तयासी घडले सकळ ही पापे, नाव ठेवायला लागले का समजून घ्यायचं तसं मुंगीला पंख फुटायला लागले का समजून घ्यायचं मुंगीचं आयुष्य संपलं. तसं तुम्ही तुमच्या जीवनात चांगल्या माणसाला नाव ठेवायला लागले का समजून घ्यायचं मृत्यू लोकात तुमचा अन्नावरला अधिकार संपला. लवकर वळकुटी बांधून ठेवायची, पाहुणे रावळ्याला फोन करून ठेवायचे, सुतळे बांबू गाडग मडक सगळे पत्रिका सुद्धा छापून ठेवायच्या. 10वीची सुद्धा तारीख देऊन टाकायची. कारण आपण सगळे पाप तिथं मुक्कामाला बोलवतो, तर मग समजून घ्यायचं आता आपलं परलोक जाना निश्चित आहे, आपल्याला जायचंय आता. तयासी घडली सकळ ही पापे, किमतेन न कृतम पापम चौरेण आत्महारेण. वा, कोणतं पाप करायचं ते ठेवलं त्याने महाराज. वा, अशी एक ज्ञानेश्वरीत ओवी सुद्धा आहे. निंदकापाशी सगळी पाप मुक्कामाला येतात ना, तरी क्रूरग्रहाची जैसी
मांदी मिळे एकेची राशी येते निंदकापाशी आशेषही पापे. जुन्या काळात आमच्या लहानपणी गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य असे राहायचे. आता हे संपले. आता खपल्याचार्य निघाले. वा, कोणाच्या खपल्या काढायच्या. ज्यावेळेस माणसाला एखाद्या चांगल्या माणसाची बरोबरी करता येत नाही ना, त्यावेळेस तो तिथं निंदेने त्याला मागं वाढायला पाहतो. त्यावेळेस चांगल्या माणसाची बरोबरी करता येत नाही आणि मग ते नावं ठेवतात असं. आणि म्हणून ते न मानिती आणि निंदा ही करू लागती. सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. काय ज्ञानोबरांचा दृष्टांत दिलाय. ज्ञानोबरा म्हणतात मोठी माणसं प्रकाशाच्या ठिकाणी येतं आणि ही नावं ठेवणारी पतंगाच्या ठिकाणी येतं महाराज. तर ते पतंगाच्या ठिकाणी ते आहेत. आणि मग ते पतंग सूर्याला दिव्याला झडप घालायला पाहतात, स्वतः मरतात, द्या सोडून. अशी नावं ठेवणारी माणसं येतात तिथं सगळी पाप मुक्कामाला येतात. वा, पाप आपल्याला का लागतात त्याचं पहिलं कारण निंदा. दुसरं कारण, जुन्या काळात मुलीवाले पोराला हुंडा द्यायचे. आता पोरावाल्याकडून मुलीवाले हुंडा घेतात. तुमच्याकडे निघालंय का हे? निघाले का? कशा पाया माना डुली द्या बघा ना. कारण हे तुम्हालाच माहिती कसं आहे, ज्याचं जळत त्यालाच कळत. ज्याने मुलीसाठी हुंडा घेतलाय म्हणजे मुलाकडून पैसे घेतले, थोडक्यात त्याने मुलगी विकली असा त्याचा अर्थ आहे. आणि जो मुलीचा हुंडा घेतो, तुकाराम महाराज म्हणतात तिथं सगळी पाप मुक्कामाला राहतात. विठ्ठल ब्रह्महत्या गाई अनेक काही पाप ते. ब्रह्महत्या अनेक काही पापते. ऐका जेने विकली कन्या पवाडे त्या सुन्याचे. पवाडे त्या सुन्याचे. पवाडे त्या सुन्याचे. ऐका जेने विकली कन्या पवाडे त्या सुन्याचे. ब्रह्म हत्या मारिल्या गाई अनेक काही पाप ते. एका जेने विकली कन्या पवाडे त्या सुन्याचे. पवाडे त्या सुन्याचे. पवाडे त्या सुन्याचे. पवाडे त्या सुन्याचे. ब्राह्मणाची हत्या घडली, एक पापच लागत. गाय विकली कसावाला. ब्रह्महत्या मारिल्या गायी. वा, अनेक काही पापते. आणखीन पाप ऐका काय. ऐका जेने विकली कन्या पवाडे त्या सोन्याची. कन्या दान द्यायचं असतं. हे बघा, माणसाला 10 रुपये कोणाला द्यावं वाटत नाही. मला द्यायचं असले तर माणसाच्या हाताला लाखवा होतो. जिथं 10 रुपये देऊ शकत नाही ती माणसं पृथ्वी दान कधी करायचे? पृथ्वी मालकीची कधी व्हायची? ती तुम्ही दानात कधी द्यायची? पृथ्वी दान द्यायलाही दानत लागते. आपली दानत नाही, पण तुम्हाला पृथ्वी दानाचं पुण्य घर बसल्या भेटत. घर बसल्या हो, वाद नाही. कधी तुमच्या पोटी फक्त मुलगी जन्माला यावी हे तुमचं फार मोठं भाग्य. स्त्री जन्माचं स्वागत आहे धर्मशास्त्रात महाराज. वा, फार मोठ्या पुण्याने मुलगी जन्माला येते महाराज. आणि ती जन्माला आलेली मुलगी तुम्ही अलंकाराने सुसज्जित करावी. ती वयात यावी. 8 वर्षात भवेत कन्या. ती 8 वर्षाची झाली का तिला सालंकृत करावं. सालंकृत कन्यादान. कन्यादान करावं. पृथ्वी दानाच्या समान. आता काय ज्याला मुलगी झाली त्यांनी समजून घ्यायचं आपल्याला पृथ्वी दानाचं पुण्य भेटणार. आणि ती वयात आली का मुलीला अलंकार घालावेत आणि आप्तेष्ट मंडळीला जेवण देऊन ती मुलगी जावयाला दान द्यावी. त्याला पृथ्वी दानाचं पुण्य लागत. फक्त जावयाकडून काही घेऊ नाही. सीतेला बोळवणूक करायला जनकपुरीवरून माणसं गेली होती अयोध्येला. जनकपुरीची मंडळी सीतेला वाट लावायला गेली. वाट लावायला गेल्यावर
जनकपुरीचे हत्ती गेले होते सीतेला वाट लावायला, अयोध्येत हत्ती गेले, पण जनकपुरीचे हत्ती अयोध्येचं पाणी प्याले नाही आणि चारा खाल्ला नाही. सुमंत म्हणला हे पाणी पित नाही, चारा घेत नाही, काय कारण? मग तिकडल्या पक्षाचे सांगितलं, सीतेकडल्या मंडळीने सांगितलं, मुलीच्या घरचं खायचं नसते, मुलीच्या घरचं प्यायचं नसते. आता काही पोरीकडेच राहायला गेले, धन्य माता पिता. तुम्हाला काय वाटत नाही का? पोरीच्या घरी सकाळी गेलं तर दुपारी मागं निघायचं, आणि दुपारी गेलं तर दुपारची भाकर बांधून न्यायची, आपली भाकर खायची. वा पोरी आता काय काय नाही, तो जावयाचेच पैसे बुडिलेत. पोरीचं खायला काय वाटत नाही का तुम्हाला? कशाला तिकडं पोरीच्या तिथं जाऊन राहतात, त्यांना सांगता, पोरीला सांगता तुझे सासू सासरे बाहेर काढ, आम्हाला घरात घे. वा ग वा, चांगलंय हा. आणि म्हणून मुलीचा पैसा कधी घ्यायचा नाही. ऐका जेने विकिली कन्या, पवाडे त्या सोन्याचे, सोना म्हणजे कुत्रा. तुकाराम महाराज म्हणतात त्या कुत्र्याचा पवाडा ऐका. कुत्र्याचे पवाडे नसतात पण गाथ्यात आलेत. वा, कुत्र्याचा पवाडा, कुत्र्याचा पवाडा आहे का? तो कुत्रा आहे त्याचा पवाडा आहे का? काय पवाडा? ज्याने मुली विकल्या, म्हणजे मुली दुसऱ्याला दिली आणि त्याच्याकडून हुंडा घेतला. वा, ऐका जेने, बारीक ऐका पोरीच्या आया, ऐका जेने विकली कन्या, पवाडे त्या सोन्याचे. असो द्या सोडून. दोन कारण सांगितले, एक नावं ठेवणारा, एक मुलीचे पैसे घेणारा, तिसरा आणखी पाप लागायचं कारण दर तुकाराम महाराज लय सांगितलंय. आता एक दोन सांगतो, सोडून देतोय. पाप जाईल कसं हे मला सांगायचं, मला ते निवृत्तीनाथाच्या नावाकडे यायचे. आणखीन एका कारणामुळे पाप लागतात. काय? ज्या आईबापाने आपल्याला जगत दाखवलं, ज्या आईबापाने आपल्याला, ज्या आईने आपल्याला दूध पाजवलं, ज्या बापाने आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलं, ज्या बापाने त्याचं नाव आपल्या पुढे जोडलंय, त्याच्या नावामुळे आपल्याला किंमत आलेली. ज्या बापाचं नाव लावून आपण आज राशन उचलतो, ज्या बापाचं नाव लावून आपण ग्रामपंचायत सोसायटीला अर्ज भरतो, ज्या बापाचं नाव आपल्या पुढे असल्यामुळे आपल्याला सगळ्या शासकीय योजना भेटतात, समाजात किंमत भेटली, त्याच आईबापाला जर आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यासारखं मोठं पापच नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे पाप माया नावडे माया नावडे माय नावडे ज्या बाप, तुका म्हणे माय बाप नावडे पाप, नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीसी. जे आई बापाला सांभाळत नाही त्यांनी पुढची दिवाळी खायचीच नाही, दिवाळीच्या आत निघून जाणार महाराज. ते दिवाळीच्या आत त्यांचं वर्ष श्राद्ध होणार. फक्त कीर्तन मला द्या महाराज, मी असा अभंग घेतो ना महाराज, भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, असाच अभंग घेतो महाराज. वा, आसल्याचे खरं आसल्याच्या कीर्तनाला ना दगड ठेवून गोभाट्यात पाळी धरली पाहिजे. आई बापाला सांभाळत आहेत. वा, ज्याने जग दाखवलं, ज्याचं नाव आपल्या पुढे लावले गेलंय, ज्या आईबापामुळं आपण हे जग पाहतो, त्याच आईबापाला जो काना डोळा करत असत, तुकाराम महाराज म्हणतात, नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीशी. वा, तुका म्हणे पाप माय नावडे ज्या बाप, विठ्ठल विठ्ठल. आता कधी निवांत एक मला कथा विचारा. नृसिंह पुराणात एक कथा आलेली, आई बापाची भक्ती केल्यावर काय अधिकार प्राप्त होतो. ते माझ्या गावी नृसिंह मंदिर आहे, माझ्या गावी. त्या नृसिंह मंदिरामुळे मग मी नृसिंह पुराण घेऊन ते सगळं तपासलं, मागं पुढं सगळं तपासून. त्याच्यात कथा आलेली आई बापाची. पण सांगू तुमच्या वर्ष श्राद्धाला बोला मग सांगा बरं. गोड कथा, कधी कथा मोठी थोडीशी, त्याला श्लोक बिकेत जरा बसवलेलं आहे ते. असो, आई बापाकडं जो कानाडोळा करतो, आहेत अशी माणसं महाराज.
बाईलेच्या गोता आवडीने पोसे, बाईलेच्या गोता आवडीने पोसे, माता पितयासे दवडोने, माता पितयासे दवडोने, माता पितयासे दवडोने, माता पितयासे दवडोने. बाईलेच्या गोता आवडीने पोसी. बायको काढली, माणसं आली. खरं सांगा गडी मंडळी, तुम्हाला सासूरवाडी काढली माणसं आल्यावर जास्त आवडतं का दारात वारकरी आल्यावर जास्त आवडतं? उगा खरं सांगा प्रामाणिकपणे. तुम्हाला पप्याच्या आईची शपथ आहे मला. महाराज सासूरवाडीची माणसं पाहिले ना, यांना असं वाटतं की जणू काय आता आपण चतुर्भुज झालो. आपल्याला चारही मोक्ष, सलुकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, मोक्ष या रूपाने आलाय. महाराज काय शान्या हो. तुकाराम महाराज काय लिहितात? बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पितयाशी दवडोनी. अशीच माऊलीची ओवी. तरी घरी माता पितरा, आपल्याकडे लय तयार माणसं महाराज. धड बोली नाही संसारा, आई बापा सगळं बोलत नाही. आणि सासरवाडीकडे माणसं आले का लाज नाही वाटत घ्यायच्या. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्व भरे आदरा. विश्वाचा आदर करतो. ज्ञानोबा म्हणतात मूर्ख हो जायचा. स्पष्ट ज्ञानोबाने त्याला लाल शेरा मारलाय. मला संपला माझा. आता लय सांगण्यासारखं बाळ. पाप माणसाच्या मागं का लागतात? एक, चांगल्या माणसाला नावं ठेवली का पाप मुक्कामाला आलीच बघा. दोन, मुलीचा हुंडा घेतला म्हणजे जावयाकडून मुलीचा हुंडा घेतला म्हणजे मुलगी ज्याने विकली त्याला तर कुत्रा म्हणलंय तुकाराम महाराज. ऐका ज्याने विकली कन्या पवाडे त्या सुन्याची. वा. दोन, तीन, आई बापाकडे काना डोळा करतो, सगळ्या गावाची सेवा करतो. वा. या तीन माणसाला पापाचा संबंध येतो. महाराज पापाचा संबंध कसा येतो हे कळालं. पाप टळतील कसं हे सांगा. दोनच आहे. एक, देवाच्या नामचिंतनाने पाप जातात आणि संतांच्या नामचिंतनाने पाप जातात. देवाचं नामचिंतन करा, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. वा. हरि उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, वसो न शके पाप, जायत्री विधतो ताप, ऐसे विठोबाचे नाम. आणि म्हणून आपल्या मुलाची नावं देवाची ठेवा. रामदास, रामचंद्र, कान्हा, कान्होबा, कृष्ण, नृसिंह, वामन, परशुराम ही देवाची नावं आहेत. मान देवाची नावं ठेवा. एका मुलाचं नावच होतं रामकृष्ण हरी. मुलाचं नावच म्हणजे तुझं नाव रामकृष्ण आहे का? त्याला रामकृष्ण नाही, रामकृष्ण हरी अशी नावं ठेवा. जुन्या काळात मुलींच्या नावामध्ये देवीची नावं राहायची महाराज, किंवा नद्यांची नावं राहायची. तुंगभद्रा, कावेरी, गोदावरी, सरस्वती असं. मुलाची मुलीची नावं देवाची ठेवा जेणेकरून आपल्या मुखाला देवाचं नाव येईल. पापनिवृत्ती होते. काय नाव ठेवायचं? ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव ठेवा, भागवत ठेवा. असं सुंदर. देवाच्या नामचिंतनाने जशी पापनिवृत्ती होते तशी संतांच्या नामचिंतनाने पापनिवृत्ती होते. वा. संतांचं नामचिंतन करा. ज्ञानोबा, ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांगबोधला, शेख महम्मद, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, निळोबा. हे आमचं बसलेलं आहे, आम्ही रोज म्हणतो. भजनात आहे ना,
आम्ही रोज म्हणतो, तुम्हाला नाही, तुमचं चाललंय चालू द्या. त्याला रोज म्हणावं लागेल. आम्ही रोज म्हणतो ते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांगबोदरा शेख मोहम्मद सावता माळी गोरा कुंभार धनाबाई एकडा नामदेव तुकाराम मिळोबा, असं रोजचं बसलेलं आहे. असं हे म्हटलं पाहिजे. आपल्या मुलाची नावं संतांची ठेवा. वा, ज्यांच्या वारीला आलोत त्यांच्याही नामोच्चाराची काही फलश्रुती काय, कसलंही पाप असू द्या, फक्त मुखाला त्यांचं नाव येऊ द्या, तुमचं पाप राहणारच नाही. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात निवृत्तीनाथाच्या नामचिंतनाने काय पाप असतील ती निवृत्त होतात. निवृत्ती निवृत्ती मनता पाप नुरे चित्ती. निवृत्तीनाथाच्या नामोच्चाराची अनेक प्रकारची फलश्रुती सांगितली. निवृत्तीनाथाच्या नामामध्ये फार मोठं वैशिष्ट्य अमृतानुभवामध्ये ज्ञानोबराय सांगतात. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया भरव, जया निवृत्तीची राणीव, निवृत्तीची वा. ज्ञानोबराय म्हणतात निवृत्ती जया नाव. माझ्या गुरुजींचं नाव निवृत्ती आहे. निवृत्ती जया भरव, भरव म्हणजे शोभा. माझ्या निवृत्तीनाथाची शोभा त्यांच्या नावात हे. नावा वा. आपलं असं काम करा की नाव झालं पाहिजे, आणि असं नाव करा की नाव सांगताच काम झालं पाहिजे. त्यांचं काम आहे का, लगेच करतो. वा, असं आहे. त्यांच्या नावात शोभा आहे, त्यांच्या नावात ताकद आहे. कोणताही कीर्तनकार त्याच्या नावाने शोभला पाहिजे. नावात ताकद पाहिजे. त्याचं नाव ऐकलं का लोकांची पाखरासारखी गोळा झाली पाहिजे. निवृत्तीनाथाच्या नावाची ताकद आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया भरव, भरव म्हणजे शोभा. जया निवृत्तीची राणीव, निवृत्तीची. माझे निवृत्तीनाथ महाराज राजे, पण कोणत्या साम्राज्याचे, प्रवृत्ती रूपी साम्राज्याचे ते राजे नाही, निवृत्ती रूपी साम्राज्याचे ते राजे आहेत. राणीव म्हणजे साम्राज्य. वा. निवृत्तीची राणीव, निवृत्तीशी. माझ्या निवृत्तीनाथांना जे राज्य भेटलं ते निवृत्तीचंच राज्य भेटलं, प्रवृत्तीचं नाही. विठ्ठल महाराज गुले पाठात सांगायचे, ज्ञानोबराय स्वतःला प्रवृत्तीदास म्हणत नाही, निवृत्तीदास म्हणतात. विठ्ठल निवृत्ती निवृत्ती मनता पाप नुरे चित्ती. काय पाप असल ते सगळं पाप त्यांच्या नामचिंतनाने धुवून जात. प्रसंग असा झाला, उज्जैनला एक राजा राहत होता. तो त्याचं नाव होतं परमान्वय भोज. काय नाव आहे, परमान्वय भोज. संता घ्यावं लागेल, तसं लगेच नाही म्हणता यायचं. परमान्वय भोज. तिथं 2 राजे झालेत, त्यातला हा 2 नंबरचा आहे. परमान्वय भोज दुसरा, असं आहे. पहिला दुसरा आहे. तो राजा न्यायी होता महाराज. काय बोलायचं, अतिशय न्यायाने राज्य चालवलं. एक दिवस तो शिकारीला चालला. जात असताना क्षिप्रा नदी लागली. जो उज्जैनला गेलाय त्याच्या लक्षात येईल बघा. क्षिप्रा नदी लागली. क्षिप्रा नदीवर काही महिला धुणं धुत होत्या. त्याच्यात रजक समाजाची एक स्त्री धुणं धुत होती. नाकी डोळी निटस होती. राजा त्या नदीवर लंडून पलीकडे जात असताना राजाच्या नजरेत ती मुलगी भरली. राजाचं मन धावलं, पण राजा न्यायी होता. राजाने तिकडं प्रवृत्ती न करता थोडा पुढे गेला, पण त्याने परत रथ उभा करा. मनात विचार केला, मी जन्मभर न्यायाने वागलो, आणि ही अशी अप्रवृत्तीचं पाप माझ्या मनात काय यावं बरं. मनातच का आलं. तो चालला शिकारीला. सारथी रथ माग घे. आता सारथी हुकुमाचा धनी राहतो. त्याला कशामुळे रथ माग घेता सारथ्याला माहित. भोज राजा मागा आला. आल्यानंतर त्याने दरबार भरवला. सगळे पंडित बोलवले. सगळ्याला सांगितलं, मी शिकारीला चाललो होतो, पण अशी काय घटना घडली की जेणेकरून मी माग आलो, याचं उत्तर द्या. कोणी म्हणलं, बरं रथाचा चाक मोडला असेल. त्याने रथ चांगला आहे. मांजर आडवं गेला असेल. म्हणजे मांजराने आडवं गेला. काय घडलं जेणेकरून सांगा. आणि सांगितलं नाही, सगळ्याचा शिरच्छेदच करीत. आता अष्टप्रधान मंडळाची मिटिंग. आता अष्टप्रधान मंडळात एक ज्योतिषी होता. ते 7 प्रधान एकत्र झाले. त्या ज्योतिषाला बाजूला काढले. त्याने, राजेसाहेब हे बघा, हे खातं आमचं नाही. काय घडलंय, काय नाही घडलं, कशामुळं काय होईल, हे सगळं ज्योतिषाच्याकडे खातं आहे. आपला शासकीय पगारी नोकर येतो. मग हे उत्तर त्याला द्या. त्याला नाही देता आलं तर शिरच्छेद करा. आम्ही कोणी रथनायक, कोणी दलनायक, आमची ही कामं आहेत म्हणले. तुम्ही माग का आले, काय कारण घडलं ते ज्योतिषाला विचारा. मग ज्योतिषी होता. त्याला विचारलं, का रे बाबा,
हे का घडलं, याचं कारण काय? विठ्ठल विठ्ठल त्याचं नाव होतं वीरमंगल. ज्योतिषीचं नाव काय होतं? वीरमंगल. त्याचा बापही ज्योतिषीच होता. तोही तिथं राजाची सेवा करायचा. वारला बाप, मग त्याने वीरमंगलला काशीला पाठवलं शिक्षण करून. तो मागाला आणि तो भोज नावाचा राजा त्याच्या चाकरी करत होता. वीरमंगल, अशी काय घटना घडली की मी शिकारीला जाता जाता क्षिप्रा नदी ओलांडली का लगेच मागा? काय घडलंय सांग, नाही तर शिरच्छेद करील. तो ना राजा 7 दिवसाचा अवधी दे. तो ना चालतंय देतो. मग वीरमंगल त्याने पहिले सारथ्याची गाठ घेतली. सारथी, असं काय घडलं? त्याला मलाही नाही कळालं. आम्ही नदी ओलांडली, राजाने लगेच सांगितलं मागा. मग तो नदीवर गेला. त्या काळात कोण नदीवर धुणत होतो ते सगळ्यांना बोलला. कोणालाच सांगता येणार आता काय करावा. पहिला दिवस मावळला, दुसरा मावळला, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा दिवस मावळतीला आला. आता 8व्या दिवशी आपल्याला शिरच्छेद होणार. 7 दिवसाची पूर्ण मुभा होती. 7व्या दिवशी सायंकाळी तो क्षिप्रा नदी मध्ये पाय सोडून बसला आणि रडत होता की आता आपल्याला उद्या शिरच्छेद. तिथे एक देह विक्रय करणारी माऊली होती. ती तिथं आली आणि तिने सांगितलं, वीरमंगल, उद्या मरणाच्या भीतीने रडतो का? त्याला हो ना. मी सांगू का उत्तर काय? हा. अरे म्हणलं आखी नगरी तपासली ना का? म्हणले मी. मला कोणी उत्तर दिलं नाही. तू उत्तर? मी सांगते. राजा का माग गेला? म्हणले का? राजाला सांग तो शिकारीला चालला होता. मग क्षिप्रा नदीवर काही रजक समाजाच्या स्त्रिया धुणत होत होत्या. म्हणजे मग त्यातली एक नाकी डोळी नीटस माऊली पाहिली आणि राजाचं मन धावलं. पण मग राजा न्यायी होता. त्याने त्या माऊलीचं अपहरण न करता तो पुढे गेला. पण हे माझ्या मनात तरी का पाप आलं म्हणून त्याला खेद वाटला आणि त्याने शिकारीला न जाता मागं आला. एवढंच कारण घडलंय म्हणून तो मागं आला. वीरमंगल म्हणा, उद्या मारायचं ना आजच मारिती का काय? अगं माझा राजा न्यायी आहे, त्याच्या मनात सुद्धा येणं कठीण आहे. म्हणले नाही, कलियुगात कोणाच्या मनात काय येईल सांगता येत नाही. काही तोंडाने बोलत नाही पण पुढे गेल्यावर म्हणते 500 रुपये वाढून द्यायला पाहिजे होते. असं मनात येतं काहीच्या असं. आणि मग बरं मरणारच आहे ना उद्या तू, एवढं सांगून मग चालतं. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राजा तलवार काढूनच दरबारात आला. वीरमंगलच्या छातीवर तलवार ठेवली. असं काय कारण घडलं की ज्या कारणामुळे मी क्षिप्रा नदीच्या मागे आलो? तुला 7 दिवसाची मुदत होती, तुला सांगता आलं नाही. उडू का तुझं शिर? तो ना राजे एक उत्तर सांगतो, पटलं तर माना नाही तर उडवा. आता काय मरणाचे धनीत आम्ही तुमच्या, असलं असेल तर माना नाही तर उडवा. म्हणजे असं काय, तुम्ही त्या दिवशी शिकारीला चालले होते? म्हणजे हो. एक क्षिप्रा नदीच्या काठावर आले? म्हणजे हो. तिथं काही महिला धुणत होत होत्या? हो. त्यात एक रजक समाजाची स्त्री होती. रजक म्हणजे परीट समाजाची. तुमचं मन तिच्यावर बसलं? म्हणजे मग हो. पण तुम्ही न्यायी असल्यामुळे तुम्ही पुढे निघून गेले? म्हणजे हो. पण हे पाप वासना तरी माझ्या मनात का आली? एवढं तुम्हाला खटकलं, जन्मभर न्यायाच्या मार्गाने चालून हे वाईट तरी मनात का आलं? एवढीच घटना घडली म्हणून तुम्ही मागं आले. खरं असेल तर जीवदान द्या, खोटा असेल तर मारा. राजाने तलवार खाली टाकली, कडकडून मिठी मारले. वा, 1 नंबर उत्तर दिलं. नवरत्नाची शाल आणा, वीरमंगलचा सत्कार करा. शाल आणली. वीरमंगल मला, या शालीचा खरा मालक मी नाहीये. म्हणजे मग सगळे गणित पाठ केले पण मला उत्तरच आलं नाही. म्हणजे सगळे पंचांग तपासले, कुंडल्या तपासल्या पण मला उत्तर आलं नाही. उत्तर कोण दिलं? एक वरांगणेची मुलगी, म्हणजे देह विक्रय करणारी माऊली, तिला मुलगी झालेली, त्या मुलीने उत्तर दिलं. तिला कसं कळालं? राजा, हा विषय तुझा नाही, हा माझा आहे. कारण हे शास्त्र मी अभ्यासलेलं आहे, मला शास्त्र शिकून सांगताय ना. त्या मुलीला कसं कळालं ती वरांगणेची मुलगी? राजा म्हणला, चल मला तिला भेटायचं. गेले. ती गावाबाहेर राहत होती. आगवेने गावद्वारी आयोजयसी, आलेच ते. ती नवरत्नाची जडलेली शाल, सुवर्ण मुद्राची भरलेली ताटं, चांदीच्या मुद्राची भरलेली ताटं आणि तिच्या दारात ठेवली. मग विचारलं, मुली तुला उत्तर कसं कळालं? अरे म्हणले, त्याचं लय मोठं गमक. म्हणले काय? मग त्याने सांगितलं, त्या मुलीने सांगितलं, राजा वीरमंगल, मी देह विक्रय करत नाही, माझी आई देह विक्रय करत होती. म्हणजे मग जन्मभर तिने देह विक्रय केला, मला जन्म दिला, पण मला ह्या कर्मात तिने ओढलं नाही. मग शेवट तिच्या उतार काळात तिला उपरती झाली आणि ती मी लहान असताना मला घेऊन काशीला गेली.
मग तिथं गुरु रामानंदाची गाठ घेतली. भागीरथीचं स्नान केलं, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, रामानंदाची गाठ घेतली आणि तिने हात जोडला की माझ्या जीवनाची गती काय, मी तर अशी. आणि मग त्या रामानंद स्वामीने सांगितलं, तिला रामानंद स्वामीने एक 14 अक्षरी जप दिला. मला त्यावेळेस थोडं चांगलं कळत होतं. त्या 14 अक्षरी जप कर, हे वरांगणे तुझं तर पाप निवृत्त होईल, पण या मुलीलाही तो जप सांगतो. या मुलीला त्या जपाने एवढा प्रताप प्राप्त होईल, ती एवढी निष्कलंक होईल की तिच्या दारात लोक कुभावनेने येतील, पण हिचा उमराच एवढा पवित्र राहील. उमरा ओलांडून आत पाय टाकला का लोकांची कुभावना मावळून सुभावना निर्माण होईल. आणि जी रक्कम घेऊन आले ती रक्कम तिथं सोडतील, तुझ्या मुलीला कोणी हात सुद्धा लावणार नाही. तसेच मागे जातील. राजा त्या मंत्राच्या 14 अक्षरी मंत्र येतो. 14 अक्षरी मंत्राच्या जपाने माझी आई मुक्त झाली, वरांगना असं. तिने केलेली सगळी पाप धुवून गेली. अरे वा, 14 अक्षरी मंत्र कोणता सांगतो पुढं. 14 अक्षरी मंत्राने ती वरांगणीची पाप धुवून गेली. नंतर मी लहानपणापासून त्या मंत्राचा जप करते. माझा असा प्रताप झाला की रोज नवीन नवीन माणसं गिऱ्हाईक माझ्या दारात येतात, धन दौलत घेऊन येतं. माझा उमरा एवढा पवित्र झालाय, उमरा ओलांडला का त्याची खूप भावना मावळते, सुभावना निर्माण होते. आलेली सगळी रक्कम मला टाकतात आणि मला हात न लावता दर्शन देऊन निघून जातात. त्या 14 अक्षरी मंत्राचा जप, त्या जपाने असा प्रताप झालाय की मला त्रिभुवनात काय चाललं कळतं. म्हणून राजाच्या मनातलं फक्त मीच ओळखू शकते, कोणी ओळखू शकत नाही. आणि ते उत्तर तुला दिलं. मग वीरमंगल म्हणला, तो 14 अक्षरी मंत्र कोणता? म्हणले काहीच नाही, मी सांगत नाही, तू आत्ता काशीला जा, ते रामानंद स्वामी तुझीच वाट पाहत आहे, त्यांचा प्रयाण काळ जवळ आला. मग तोही त्यांच्याकडून मंत्र घेतो. आणि मग तोही तिथे गेला, रामानंदाची सेवा केली. सांगितलं मला एका वरांगणेच्या मुलीने पाठवा. ती वरांगणा पापमुक्त झाली, त्याच्या मुलीलाही एवढं पावित्र्य प्राप्त झालं त्या 14 अक्षरी जपाने. तो 14 अक्षरी मंत्र तुम्ही मला द्याल का? म्हणले बाबा तुला मंत्र द्यायसाठीच मी जीव ठेवला. म्हणून रामानंद स्वामीने त्यालाही तो मंत्र दिला. रामानंद स्वामी परलोकाला निघून गेले. तो वीरमंगल गावी आला. या मंत्राचा जप कर, या मंत्राचा जपाने या मंत्राची जी देवता आहे ती तुला बरोबर 7 वर्षांनी दर्शन देईल. मग त्या वीरमंगलने उज्जैनला येऊन 7 वर्ष जप केला. राजा परमान्वय भोज नावाच्या राजाच्या नोकरीला राजीनामा दिला. फक्त या 7 वर्ष त्या 14 अक्षरी मंत्राचा जप केला. आणि या 14 अक्षरी मंत्राचा जप करून त्या 14 अक्षरी मंत्राच्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवता तीर्थयात्रा करता करता उज्जैनला आल्या. आणि उज्जैनला आल्यानंतर टाळ पखवाजाचा आवाज कानी पडला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, ह्या त्याच देवता आहेत की ज्या दिंडी घेऊन तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या आहेत. आणि मग त्यांच्याबरोबर नामदेव महाराज, सावता महाराज, गोराबा कुंभार असे ती 4 भावंड येतात. त्या 4ही भावंडाचा बरोबर 14चा अक्षरी जप होतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई मिळून किती झाली? 14 अक्षरे. हेच ह्याच जपाने ती वरांगना मुक्त झाली. ह्याच जपाने त्या वेश्येच्या मुलीला एवढं ज्ञान प्राप्त झालं आणि एवढी पावित्र्यता प्राप्त झाली. त्याच जपाने तो वीरमंगल 7 वर्ष जप केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. त्या 4ही मूर्ती त्या देवता आल्याच. तेच आहेत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपानदेव, मुक्ताई. टाळ पखवाजाचं भजन, मग टाळ पखवाज, दिंड्या, पताकान, हे सगळी दिंडी पाहिली उज्जैनला. एवढा आनंद झाला त्या वीरमंगलला. तो साष्टांग दंडवत घालत निघाला. ती वरांगणीची मुलगी तीही दंडवत घालीत निघाली. आणि ही सगळी मंडळी ज्यावेळेस ज्ञानोबरायच्या पायावर आली, निवृत्तीनाथाच्या पायावर आली. मग निवृत्तीनाथ हेच का ते निवृत्तीनाथ? निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. त्या वरांगणीची मुलगी खळखळ डोळ्यात अश्रू आले. तुमच्याच जपाने माझी देहविक्रय करणारी आई मुक्त झाली. महाराज वा, केवढं पाप होतं. म्हणता पाप नुरे चित्ती, पापच राहिलं नाही, निष्पाप होतोय. अशी ज्यांच्या वारीला आलोत ना, लय पंढरपूरच्या 10 वाऱ्या केल्याची पुण्य लागते निवृत्तीनाथाच्या एका वारीत. महाराज वा, म्हणून या वारीला आलं पाहिजे. वा, पुढल्या वर्षी एकट्याने यायचं नाही, गोमो संगती नाही यायचं, जोडीने यायचं. महाराज वा, असं आहे. फक्त काही दिंडीला मदत करून जाऊ नका. इथं अन्नदानाचं मोठं महत्व आहे. पुढल्या वर्षी सांगल मी. बर, निवृत्ती निवृत्ती. अखेर शेवट मग ज्ञानोबरायांनी त्या वीरमंगलला समाधी दिली. उज्जैनला जे मंगलेश्वराचं मंदिर आहे ना, ते याच वीरमंगलचं आहे. कधी जर गेले तर हा महाराष्ट्राचा इतिहास उज्जैनला हे विसरू नका महाराज. त्याच्या शेजारी एका वरांगणेच्या मुलीची समाधी आहे. महाराज वा,
कधी गेले तर मी अजून ट्रिपच काढलेली, मला कोणाच तरी शिष्य व्हावं लागेल असो. मला त्याचा अनुभव नाही एवढा, पण मी जर गेलो तर तुम्हाला हे सगळं दाखवेल. बघा, येताल का तुम्ही माझ्या बरोबर? बरोबर असो. हा, मलाच घर नेऊन घाली तर तुमचा काय भरोसा आहे. वृत्ती निवृत्ती म्हणता पाप रे चित्ती, निष्पाप होतो मनुष्य. निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. त्यांच्या नामचिंतनाने जन्माचं सार्थक होतं. निवृत्ती निवृत्ती पुढचे चरण मी सांगणार नाही, मला पुढे जायचं एक ठिकाणी. निवृत्ती निवृत्ती होय संसाराची शांती. पाठीमागं जेवढा संसार लागलाय तो संताच्या नामचिंतनाने दूर होतो. वा, निवृत्ती नामाचा निच छंद एका जनार्दनी आनंद. त्यांच्या नामचिंतनाचा छंद लागल्यामुळं मला एवढा आनंद प्राप्त झाला, नाथ महाराज म्हणतात. आणि मग मी त्यांच्या वारीला येतोय. इथं जुन्या ज्या दिंड्या येतात ना, त्यातली बरेच जुने दिंडे येतात. त्यातले आमच्या महिपती महाराज जुनी दिंडी महाराज. कारण महिपती महाराजाला समाधिस्थ होऊन 238 वर्ष झाले आणि त्यांना 75 वर्ष आयुष्य लाभलं महाराज. जुनी दिंडी निवृत्तीनाथ महिपती महाराजांची, मुक्ताईची जुनी दिंडी, हैबत बाबाची जुनी दिंडी. वा, अशा जुन्या दिंड्या येतात की ह्या वारीला येतात. अशी पुण्यपावन पौषवारी आणि आपण या मठात येतात. इथं आल्यावर काय करावं काय करू नये याचा विचार आहे मला. इथं आल्यावर काय करावं, बाया घेतात बांगड्या, गडी घेतात वांगड्या. इथं आल्यावर काही विधी सांगितलेला आहे. एक 10-12 विधी आहेत, तेवढे विधी सांगतो, ऐकण्यासारखे. इथं सर्वात पहिला विधी, निवृत्तीनाथाच्या वारीला आले का निवृत्तीनाथाची पूजा केली पाहिजे महाराज आणि त्यांचं तीर्थ घेतलं पाहिजे. त्याने फळ काय भेटतं, कृतकृत्य होतो मनुष्य. उदाहरण, भगवंताने त्यांची पूजा केली आणि तो कृतकृत्य झाला. विष्णुमूर्ती चतुर्भुज, 4 हात घेऊन देव आला. पूजी ब्राह्मण द्विभुज, द्विभुज ब्राह्मण म्हणजे निवृत्तीनाथ महाराज यांची पूजा केली. तुळशी मंजुरी केशराज त्यांचे मस्तकी वाहत असे. निवृत्तीनाथाला जात असताना तुळस घेऊन गेलं पाहिजे. तुळशी मंजुरी केशराज त्यांचे मस्तकी वाहत असे. चरणतीर्थ घेतले, तेडे समस्त मंदिर शिंपिले, आपणा मुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो मी, निवृत्तीनाथाची पूजा केली पाहिजे. एक म्हणजे महाराज लय गर्दी, पूजा बंद आहेत, संस्थांनी बंद ठेवल्यात. बर, दुसरं एक काम करा, काय, निवृत्तीनाथाला भेटा, अशी समाधीला कवळ मारून भेटलं पाहिजे. फळ काय, तोच तुमचा धन्य दिवस. आजी धन्य दिवस झाला, स्वामी निवृत्ती भेटला. वा, निवृत्तीनाथाला कडकडून मिठी मारली पाहिजे. महाराज तिथं स्वाबदार असते, ढाकला हात लावलं का पुढं ढकली ते. बरं ठीक आहे, नका पूजा करू, आता गर्दी जास्त असल्यामुळे नका भेटू. तिसरं सांगतात काय करायचं, त्यांच्या पावलांचं दर्शन घ्यायचं. समाधी पुढे 2 पावलं आहेत बघा, 3-3 बोटाची, पाहिली का तुम्ही गेलते का पण देवळात? नाही, ते विचारावं म्हणून म्हणतोय. बरं असो. इकडंच घेतात लोक, अशी छोटी छोटी पावलं आहेत बघा. त्या पावलांचं दर्शन घ्या. का, सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य त्या पावलात हे महाराज. वा, सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. वा, त्याच्यावर डोकं ठेवून दर्शन घ्या. समाधीचं दर्शन घ्या. पहिलं सांगितलं पूजा करा, कृतकृत्य व्हाल. दुसरं सांगितलं भेटा, तुमचा तो धन्य दिवस ठरेल. तिसरं सांगितलं पददर्शन घ्या. सकल तीर्थाचं मार्जन केल्याचं पुण्य लागेल. बर, नाही हो महाराज, ते हात सुद्धा लावून देत नाही, लय गडबडीने वाढतात दर्शनात. गर्दी मागा असल्यामुळे संस्थांची तिथं नाचक्की होती ना. चौथं सांगतात काय, रस्त्यावरून फक्त समाधी बघा. आता रस्त्यावरून समाधी दिसते बरं का, रस्त्यावरूनच समाधी दिसते. नुसतं दृष्टीने निवृत्तीनाथाला नेहाळा. जसं ज्ञानोबरायचं वर्णन आहे, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी नेहाळी. नुसतं नेहाळा, बारीला बी लागू नका, नुसती समाधी पाहून मागया. फळ काय, दृष्टी पडता निवृत्तीनाथ, काळ भय नाही ते थवा. मृत्यूचे 2 प्रकार आहेत, एक आहे काल मृत्यू, एक आहे अकाल मृत्यू. वा, तर अकाल मृत्यू टळतो नुसती निवृत्तीनाथाची समाधी पाहिली तरी महाराज. वा, निवृत्तीनाथाची समाधी पहा. चौथं सांगितलं महाराज, अहो लोक दर्शनाला आलेत, समाधी दिसत नाही, पायजामेच दिसत येत, पॅन्टी पायजामे, पॅन्टी पायजामे. बर, 5वं सांगा. 5वं सांगतात काय, गंगाद्वारला जा आणि स्नान करा. गंगाद्वारला गेलं पाहिजे स्नानाला. वा, फळ काय, गंगाद्वारी स्नान. गंगाद्वार कुठे माहिती ना, वर आहे ब्रह्मगिरीच्या शेंड्यावर. बर, गंगाद्वारी स्नान करता हरे पय पान व्यथा. वा, गंगाद्वाराला स्नान केल्यावर त्याला परत आईच्या पोटात यान, आईचं दूध प्यान, संसार पहा, याला सगळ्याला किंबहुना वेर झारे
चिरापड, याच्यावर असा चौरंगी चिरापड होतो मला. त्याची वेरझार खुंटते. वा, गंगाद्वारला स्नान करा. महाराज गुडघे दुखत येत, एवढ्या वर जायचं कसं, काही संघ घेऊन घ्यावं तर ते माकडं ठेवीना हातात, ढकलून देतील ना माकडं. बर, 5वं जुळणार नाही, 6वं सांगतात नका गंगाद्वारला स्नान करू, कुशावर्ताला करा. हे बघा तुम्हाला कुशावर्त जवळ या, लांबून माणसं येते, इथल्या इथं जायला काय स्नानाला जड आहे मला. कुशावर्तावर स्नान करा. फळ सांगतात, कुशावर्ता करिता स्नान. त्याचे कैलाशी पाठ चांगला आहे, पण गाथ्यात कैलाशी पाठ नाही, वैकुंठी पाठ आहे. कैलाशी, कारण हे शिवक्षेत्र असल्यामुळे कैलाशी पाठ चांगला आहे. त्याचे वैकुंठी राहणे किंवा त्याचे कैलाशी राहणे किती झाले, तुम्ही ध्यानात धरीत नाही, हेच आमचं भांडवल आहे. म्हणून आम्ही पुढल्या वर्षी हेच सांगणार. बरं, जो 6वं झालं ना, 6वं सांगितलं की त्यांचं कुशावर्तावर स्नान करा. वा, तुम्ही वैकुंठाला जाल. वा, बर म्हणले महाराज लय गर्दी, कुशावर्तावर जाणं होत नाही. 7वं सांगा. 7वं सांगतात, मठात बसा, गोधडी अंगोर घ्या. गोधडीत ऐक म्हण, गंगा गंगा गंगा, एवढंच म्हण तरी फळे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. वा, आपल्या मुलीचं नाव गंगा ठेवा, मुलाचं नाव गंगाधर ठेवा. वा, मुलाचं नाव गंगाराम ठेवा, राम राम गंगाराम असं वा ठेवा. असं बर, हे ठेवा, मुखाला गंगा नाव येऊ द्या. वा, किती वय सांगितलंय, 7वं. पहिलं सांगितलं त्यांचं तीर्थ घ्या, दुसरं सांगितलं भेटा, तिसरं सांगितलं पददर्शन घ्या, चौथं सांगितलं दृष्टीने आळा, 5वं सांगितलं गंगाद्वारला स्नान करा, 6वं सांगितलं ते नाही जमलं कुशावर्तावर स्नान करा, 7वं सांगितलं गंगा गंगा म्हणा. 7च झाले. महाराज मुखाला गंगा नाव येत नाही, दुसरंच काहीतरी पपेजायचं नाव येते. 8वं सांगतात, 8वं अजूक सोपं, बारी लई सोप्यात सोपं. काय, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. वा, सुंदर आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. हे तुमच्या पाठातल्या प्रमाणे. दुसरं सांगतो, प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी. एक प्रदक्षिणा केली का त्याला परत 84 लक्ष योनी फिरावं नाही लागत का. एक प्रदक्षिणा, माझ्या मी पाहिलं 2-2 काठ्या घेऊन माणसं चालतात, मग काही तरणे बांडगडी मोबाईल बघून होनाव धरून. अरे म्हातारे प्रदक्षिणा करतात महाराज, काय म्हातारी माणसं ताशे तरा पळत येतो, लोक लय पळत येत महाराज. आणि तावाने जातात गौतम ऋषीच्या पायरीपर्यंत, पण चढायला लागले ना गळतीतच गणी महाराज, लय कठीण. तिथं गेल्यावरच कळता. सुंदर आहे. प्रदक्षिणा करा. किती सांगितलं, 8वं. 84ची फेरी चुकते, नाही जमणार, लांबी फार. मग 9वं सांगतात, काय, ब्रह्मगिरी दृष्टीने पहा, दृष्टी पडता. हा ब्रह्मगिरी ना साक्षात महादेव या, माहिती असू द्या. ब्रह्मदेवाने शाप दिला की तुम्ही डोंगर होऊन पडाल, मग महादेव डोंगर झाले, तो हाच डोंगर आहे माझा. याचं पहिलं नाव शिवगिरी. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, आपण महादेवाची खोड काढायला नको होती. अशा माणसाची खोड काढू नका की पुन्हा त्याच्यात पाय आपल्याला पडावं लागणार आहे. काय 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 अशा माणसाची खोड काढू नका की पुन्हा त्याच्यात तुम्हाला पाय पडावं लागणार आहे. वा, या ब्रह्मदेवाने महादेवाची खोड काढली, शाप दिला, तुम्ही डोंगर होऊन पडाल. पडले. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, पण चांगल्या माणसाला खोड काढली, हे आपल्याला भोगावं लागलं. याचं तो टळायचं कसं, ब्रह्मदेव इथं आला आणि त्याने या शिवगिरी पर्वतावर, याचं पहिलं नाव शिवगिरी, तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाले. काय मागायचं, काही नाही, तुमच्या मनात माझ्याविषयी जो राग आहे तेवढा काढून टाका. महादेव म्हणले, अशा आम्हाला फोटोवर भेटत, कोणाकोणाचं ध्यान धरा, कवाच सोडून दिलंय म्हणले, ते त्यांना चुरीत लाकडं घालायला आम्हाला वेळ आहे का म्हणले. नाही, पण माझ्या मनात माझ्याविषयी तुमच्या मनातला किंतु गेलाय, याची खून काय, खून आजपासून या पर्वताचं नाव माझं आहे ना शिवगिरी, ते कॅन्सल. आजपासून तू तपश्चर्या केल्यामुळे तुझं नाव देतो याला ब्रह्मगिरी, असं आहे. म्हणून याचं नाव ब्रह्मगिरी. मला वाटत नाही तुम्हाला कोणी सांगितलं असं नाही, तर म्हणून एवढ्या दिवसात असं सांगणारे बुवा आणलीच पुढं तुम्ही, असो हे सांगितलं पाहिजे. वा, असं आहे. बर पाटोळ्याची आई आहे ती, पाटोळ्याचे महाराज, ते पाटोळेकर महाराजाच्या गावची म्हातारी. ऐका, ब्रह्मगिरी पहा. इथं काही ठिकाणी ब्रह्म तीर्थ रूपाने उभा आहे, तीर्थ विठ्ठल क्षेत्र. काही ठिकाणी ब्रह्म क्षेत्र रूपाने उभा आहे, क्षेत्र विठ्ठल. काही ठिकाणी ब्रह्म देव रूपाने उभा आहे, देव विठ्ठल देवपूजा. इथं ब्रह्मगिरी रूपाने उभा आहे, म्हणूनच त्याला ब्रह्मगिरी म्हणतात, असं आहे. वा, दृष्टी पहा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. किती झाले,
9 वा महाराज एका डोळ्याला मोतीबिंदू झालाय, एका डोळ्याला काचबिंदू झालाय. चांगली गोष्ट. असलीच दिंडीत येते हे एक विशेष हो. सगळे गळालेले आंबे दिंडीत. अरे गळालेला आंबा कुठे चिटकत असतो का? असं. मग 10वं सांगा. बर आता 10वं आहे का? नका ब्रह्मगिरी पाहू. मग दरवर्षी निवृत्तीनाथाला येत जा. पुण्य लागती यायला. यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. वा हजारो जन्माची पुण्य लागती इथे यायला महाराज. म्हणून दरवर्षी या. वा दरवर्षी येणं होणार नाही. ठीक आहे. हे दिंडी गावातून येते का? हो. मग शेनीतवरून. तुमची कुठून आली? बेलूवरून आली. पाठोळ्याहून दिंडी आली. बर बोला. आमचे भीमाशंकर चिखलगावहून दिंडी आली. वा ठीक आहे. हा आंबेगावहून दिंडी आली. बोला कुठून आल्या दिंडी अजून? बरं असू द्या, नाव अवघडीत पाठातली नाही. जिथून दिंडी निघाली ना 8 मुक्काम पडो, 5 पडो, 4 पडो, नका एवढे चल. 1 दिवस चाला. फक्त ह्या निवृत्तीनाथाच्या वारीत 1 दिवस चाललं तर त्याला काशी यात्रा महिनाभर केल्याचं पुण्य लागत महाराज. वाराणसी चाली जे मासा. हे बघा इथं गोदावरी असल्यामुळे गोदावरी 1 दिवस. वाराणसीची 1 महिनाभर केलेली यात्रा निवृत्तीनाथाच्या 1 दिवसाच्या यात्रेत महाराज. वा म्हणून 1 दिवस तरी पायी चाललं पाहिजे महाराज. वा तुम्ही ह्या बारी याच्यापासून चला, गणपतीपासून चला, त्या अंजनेरी पासून चला, सातपूर पासून चला, पण 1 दिवस तरी इथं पायी आलं पाहिजे असा विधी महाराज. वा पायी चाललं पाहिजे या वारीने महाराज. वा पायी चला. वा ठीक आहे. कितवं झालं? 10वं. बघा बरं का मागं पुढं. 10 म्हणलं तेही जमणार नाही. 11वं सांगतात. काय करा म्हणा मुलाचं नाव निवृत्ती. बहुतेक 11 नाही 12वं असणार. 12 मुलाचं नाव निवृत्ती ठेवा. मुखाने त्यांचा जप करा. आतापर्यंत कायिक सांगितलं, कायिक. आता वाचिक सांगतात. वाचेने त्यांचं नामचिंतन करा. निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती. 3 अक्षरी निवृत्ती. जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. वा निवृत्तीनाथाचं. आता कायिक शब्द वाचिक सांगतात. वाचेने निवृत्तीनाथाचं ध्यान करा. हे 12वं आहे महाराज. वा पहिलं सांगितलं त्यांना पूजा करा. दुसरं सांगितलं भेटा. तिसरं सांगितलं पददर्शन घ्या. चौथं सांगितलं दृष्टीने न्याळा. 5वं सांगितलं गंगाद्वाराला स्नान करा. 6वं सांगितलं कुशावर्तर स्नान करा. ते नाही जमलं 7वं सांगितलं गंगा गंगा म्हणा. 8वं सांगितलं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. ते नाही जमलं ब्रह्मगिरी डोळ्याने पहा. 9 झाले. नंतर सांगितलं दरवर्षी या. 11. ते नाही सांगितलं 1 दिवस चाला. 12 झाले आज. बरं ते नाही जमलं आता शेवटचं सांगतात 13वं. काय? निवृत्तीनाथाचा जप करा. वा किती झालंय? हे 12वं आहे म्हणा. बरं किती वाजता का माझं झोपला असं. जप करा. ते नाही जमलं आता शेवटचं सांगतात. काय? ध्यान करा. निवृत्तीनाथाचं रोज स्मरण करायचं. ध्यान कसं करायचं? डोळे झाका. डोळे झाका. उघडू नका. सगळ्यांनी डोळे झाकायचे. फक्त 2 मिनिटं ध्यान करा. मी सांगतो तसं. काय सांगतोय ते बारीक आहे का? मी सांगतोय ते डोळ्यापुढं आलं पाहिजे. असं समजायचं की आपण पताका घेऊन इथं आलो. डोळे उघडू नका. पपेचाई मरून जाईन. डोळे उघडू नका. बर मग आपण इथं आलो. आल्यानंतर कुशावर्तावर आलो. मग स्नान केलं. बर 12 ठिकाणी गंध लावला. असं ध्यान करायचं. कपडे घातले. बर एका खांद्यावर पताका घेतली. एका खांद्यावर कावड घेतली. ती कावड घेतली आणि आपण त्र्यंबक राजाच्या मंदिरात आलो. बर खाली उतरलो. बर तिथं शिवलिंग आहे. बर 3 लिंग आहेत. ब्रह्मा विष्णू महेश. तिन्हीला गंगेचं पाणी घातलं. बर दर्शन घेतलं. बर असं ध्यान करायचं. परत मागं आलो. बर तिथून मग प्रदक्षिणा धरली ब्रह्मगिरीची. खांद्यावर पताका घेतली. निघालो पुढं. जव्हार रोड लागला. गोल स्वतःभोवती गोल प्रदक्षिणा करा. पुढं प्रयाग तीर्थ लागलं. त्या तीर्थाला प्रदक्षिणा करा. केलो. निघालो पैनेर रोडने. वाडा रोड का काय आहे तो. निघालो तिकडे इगतपुरी रस्त्याने गेलो. घाट उतरलो. पुढं गेलो. पुढं गेल्यावर मग उजव्या हाताला रोड लागला. एक इगतपुरी रोड सोडून द्यायचा ना. इकडं निघायचं वरच्या अंगात. उजव्या हाताला निघाले. आलो त्या तळ्यापाशी आलो. का कमळं उगावलेले त्या तळ्यात. तिथं आलो. तिथून शिमेटी रोड सुरू झाला. ब्रह्मगिरीच्या पायथ्याला आलो. बर पायऱ्या चढलो. बर असं ध्यान करायचं. गौतम ऋषीपाशी आलो. बर गौतम ऋषीचं दर्शन घेतलं. बर पुन्हा पायऱ्या उतरलो. बर पुन्हा पायी चालायला लागलो. चालत चालत तो रोड आला. जव्हार रोड का काय. आलो तिथं.
तिथून गणपती आला, उजव्या हाताला गणपती लागला, दर्शन घ्या, हात जोडा, डोळे झाकून, डोळे उघडायचे नाही. तिथून परत गावात आलो, परत कुशावर्तावर आलो, स्नान केलं, परत डबल स्नान, परत खांद्यावर कावड भरून घेतली. बर, उजव्या खांद्यावर कावड, डाव्या खांद्यावर पताका, आलो निवृत्तीनाथापाशी. असं समजून घ्यायचं आपण जयंत काकाला बोलून घेतलं, बोलावलं. मग समाधी स्वच्छ केली. बर, कमरेच्या वरचे कपडे काढले. बर, हातातल्या अंगठ्या काढल्या. बर, आता समाधीवर एक कावडभर पाणी घाला, कुशावर्तावरलं घातलं. वा, स्वच्छ समाधी झाली. बर बर, आता त्याच्यावर वाटीभर पिठी साखर घाला, घातली. वाटीभर दही घाला, घातलं. वाटीभर तूप घाला, घातलं. वाटीभर आंब्याचा रस घाला. वा, वाटीभर केळी घाला सोललेली. बर, घातली. हो, आता वाटीभर दूध घाला, घातलं. हा, 16 समाधी. वा, असं ध्यान करायचं, रोज पूजा करायची निवृत्तीनाथाची. ध्यान असतं, मानसिक पूजा, मानस पूजा. वा, चला खाली 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 आले. बर, सगळं तीर्थ एका वाटीत काढून घ्या, तांब्यात काढलं. बर, आता राहिलेली एक कावड होती, ती कावड होता ओतली. वा, स्वच्छ समाधी झाली. बर, नव्या टॉवेलने नाथांना समाधी पुसा. देवाला, संताला कधीही आपण वापरलेली वस्तू वापरायची नाही. मग नव्या टॉवेलने समाधी पुसली. बर, अत्तर लावा समाधीला, लावलं. चंदन उगाळा, उगळलं. ओम काढा समाधीवर, काढला. बर, तुळशीचा हार घाला, घातला. नव उपर्ण घाला, घातलं. बर, 5 सफरचंद ठेवा. बर, 5 पेरू. बर, 5 संत्री. बर, 5 मोसंबी, 1 किलो द्राक्षे या जिल्ह्यात पिकतात. बर, त्याच्यावर तुळस ठेवा. तुळस ठेवल्याशिवाय नैवेद्य पावन होत नाही. बर, त्याच्यावर पाणी फिरवा. बर, 1 वाटीभर मनुके. बर, वाटीभर पत्री खडी साखर. बर, वाटीभर बदाम, वाटीभर काजू, वाटीभर भाजलेले शेंगदाणे. बर, वाटीवर खारीक. बर, एवढा नैवेद्य ठेवा. त्याच्यावर तुळस ठेवा पहिले. बर, वाटीवर ग्लास दूध ठेवा, ग्लासभर दूध ठेवलं, पाणी फिरवा. हा, समाधीवर डोकं ठेवा. वा, निवृत्त. आणि समाधीचे पाय दाबा जरा, दाबले. वा, आणि हात जोडा. असंच रोज तुमचं मला ध्यान घडो, सकाळी आणि संध्याकाळी. आता डोळे उघडा. वा, असं ध्यान केलं, फळ काय? स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. संसाराची शांती झाली माझ्या. किती झाले? 13. एवढं स्मरण करा रोज. सकाळी स्नान झालं, एवढं 10 मिनिटं द्यायची. संध्याकाळी झोपताना घोंगडी टाकायची, घोंगडीवर बसलं, त्या मोबाईलचं पहिलं नरड दाबायचं, आणि एवढं रोज ध्यान करायचं. मला एवढं निवृत्तीनाथ रोज डोळ्यापुढं आले पाहिजे. 13 सांगितले. महाराज, हे नाही जमणार. 14वा ऐका. काय? अंजनेरीचं डोंगर वर चढायचा. बरं, हा, तिकडं पैण्याकडे उडी टाकायची खाली अशी खाली. महाराज, आम्ही मरू ना, तुझा आता तेवढाच अधिकार राहिला. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडरे Oh,
सगळ्या समाजाला एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, भंडारा डोंगर, गोरवाडा डोंगर, भामचंद्र डोंगर समिती या सगळ्याचं आमंत्रण आहे. काय आमंत्रण आहे? येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली 375 क्रमांकाची बीज आहे महाराज. म्हणजे माझ्या तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष होता. म्हणजे 300 वर्षानंतर आलेला हा अमृत महोत्सव फार पुण्याईने येतो महाराज. आणि मग असा हा अमृत महोत्सव तर आपल्याला सर्वांना पारायणाला यायचंय. अतिशय गोड पारायण, गाथा पारायण. कुठं? जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायण. वा, तिथं गाथा लिहिला त्या अर्थी तिथली काही ऊर्जा असेल का नाही महाराज? तुकाराम महाराजाची कुठं हो? भंडारा डोंगर. धन्य हा भांडार पर्वत जाण, याशी पांडुरंगाचे लागले चरण. महिपती महाराज वर्णन करतात. धन्य देहू पुण्यक्षेत्र, पूर्ण पूर्ण क्षेत्र आहे देहू महाराज. पूर्ण पुण्यक्षेत्र आहे महाराज. वा, जेथे वैष्णवजन अवतरला, धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग. वा, असं पुण्य पावन देहूला भलं मोठं गाथा पारायणे. सगळ्याला विनंती, सगळ्यांनी यायचंय महाराज. प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे 9 मार्च ते 17 मार्च. 8 मार्चला मुक्कामी यायचंय भंडाऱ्यावर. 9 मार्चला पारायण सुरू होईल. 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 तुकोबरायची स्तुती निळोबरायने गायलेली, 7 ते 11 संगीत गाथा पारायण. एका अभंगाला एक चाल, एका अभंगाला एक चाल. चालीचा नुसता पाऊस पडणार महाराज. वा, 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे. एका तालुक्याला एक, खेड तालुक्याला एक, हवेली तालुक्याला एक, मावळ तालुक्याला एक, अशी तालुक्याला कीर्तन दिलेली. मग 12:30 वाजता 1.5 लाख भाकर येणार पुणे जिल्ह्यातून. इथं पुणेकर बरीच मंडळी महाराज, ती सगळी गावं बसवलेली आहेत आम्ही. त्यात अख्खा खेड तालुका आम्ही तिथं जोडलेला आहे. मग सकाळून भाकरी येणार 1.5 लाख, बाकीचा स्वयंपाक तिथं होणार. तुम्ही काहीच करत नाही, नुसतं वा, पारायण जेवणे, भजन भोजन करू, भजन भोजन धनी घेऊ नारायण. वा, आणि मग 12:30 ते 3 भोजन विश्रांती, 3 ते 5 तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला नाविन्यपूर्ण. तुम्ही एकच नाथाचा प्रसंग ऐकला, निवृत्तीनाथाचा उज्जैनचा, असे नाविन्यपूर्ण प्रसंग ऐकायला भेटणार. 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या दिग्गजांची कीर्तन आहेत. आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, बंडातात्या कराडकर, आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, आदरणीय महादेव महाराज राऊत, पोपट महाराज कासारखेडकर, एकनाथ महाराज सदगीर, मुकुंद काका जाट देवळेकर. वा, अशी गोड कीर्तन आहे. आणि मग बीज आहे 16 तारखेला. तर 16 तारखेला सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल बीजेचं. आणि मग 12 वाजता 1 लाख लोकाला मांडे भोजन आहे. खानदेशातील साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ, धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ आणि सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण ही मंडळी मांडे घेऊन येणार आहेत. असं सुंदर नियोजन आहे. परत तुम्ही म्हणाल की हा उत्सव पाहिला, आता काही पायाची इच्छाच नाही राहिली. असा उत्सव आहे, गोड उत्सव आहे. 9 मार्च ते 17 मार्च आहे. पहिलं असे 4 येत. आपल्याला लय माणसं प्रसन्न महाराज, कुठं जा तितकीच माणसं आपल्याकडे महाराज. काही नाही, पैसा कमवला, कदम माऊलीने माणसं कमवली महाराज. लय माणसं आपल्याकडं. मला वाड्यान, वस्त्यान, रस्त्यान, पांदीन, गतिरोधक सुद्धा पाठ झालेली आहेत महाराज माझ्या. इतका फिरलेला बोय महाराज. पहिलं पारायण आहे 9 मार्च ते 17 मार्च देहू. याची 8 मार्चला मिरवणूक ठेवलेली देहू ते भंडारा डोंगर. 375 पताका, 375 तुळशी, 375 कळशी, 375 पखवास, 375 चोपदार, 375 विनेकरी, 375 कीर्तनकार. आता काय सांगायचं, मिरवणूक इतिहासात पहिली मिरवणूक अशी निघू राहिली महाराज. वा, सगळा मीडिया येणार ह्या मिरवणुकीला. आणि बीजेच्या दिवशी शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या शुभ हस्ते भांडऱ्या डोंगरावर, घोराड्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, देहूवर आणि वैकुंठ गमन स्थानावर शांतीब्रह्म मारुती बाबा यांच्या हस्ते हेलिकॉप्टरतून पुष्पवृष्टी ठेवून. एक जण हेलिकॉप्टर द्यायलाही तयार झाला. माणसं, मी म्हणलं माणसं ऐकायला तयारी. एवढं सुंदर नियोजन आहे. तर सगळ्यांनी पाहायला यायचंय. एकट्याने पारायण यायचं नाही, जोडीने यायचं महाराज. वा, पापायच्याला माझ्या चल, सुंदर पारायण आहे. सगळ्याला विनंती आहे. 9 मार्च ते 17 मार्च पहिलं पारायण देऊ. लगेच दुसरं पारायण सिद्धटेक गणपती, तिथं बी 500 गावं आहेत महाराज.
तिथं 23 मार्च ते 30 मार्च सिद्धटेक गणपती भीमा नदीच्या काठावर पारायणे महाराज, तिथं तर लयच मजा आहे. ते झालं का तिसरं पारायण साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं, जगप्रसिद्ध साईबाबा, पण जगात साईबाबाला ज्यांनी आणलं ते संत कवी दास गणू महाराज अकोळणे. त्या पारायणाची तारीख आहे 16 एप्रिल ते 23 एप्रिल. आणि शेवटचं पारायण जगद्गुरूंचे गुरु ओतूर ओतूरला आहेत महाराज, जुन्नरला, ही मंडळी त्याच भागातली. तर जुन्नर आंबेगाव खेड. तर शेवटचं पारायण 18 मे ते 25 मे हे 4 पारायण जो करेल त्याला 4 मुक्तीचा तो अधिकारी होणार. मला सलोकथा समीपथा स्वरूपथा सविजता. मी जे हे कीर्तन घेतलंय ना, हे फक्त तुम्हाला सांगायसाठीच घेतलेलं आहे. इथं आमच्या अभंग रोजच बसलेले आहेत. मांजर कुठूनही टाका 4 पायावरच पडतं, तसं आम्हाला कुठून टाका आम्ही शास्त्रच सांगू वा असं. म्हणजे म्हणून सगळ्याला विनंती आहे, एवढ्या 4 पारायणाला सगळ्यांनी यायचं. पहिलं देवाचं पारायण आहे आणि मग नंतरची पारायण आहे. तर सिद्धटेक नगर ओतूर. हा आपल्या निवृत्तीनाथांची एक रोजनिशी पंचकृषी मंडळाने काढलेली ही अशी रोजनिशी, कोणत्या तारखेला कोणता वार आहे, तिथी आहे, मुहूर्त आहे, या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या. नाशिकची डायरी ना काढली, नाशिककरांनीच महाराज वा. पण तपासायला माझ्याकडे आली. मग मी महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या साधूच्या पुण्यतिथी याच्यात टाकल्या. कुठंच सापडायची नाही. जगन्मित्र नागा याच्यात सापडत, जोगा परमानंदाची समाधी याच्यात सापडत महाराज, विसोबा खेचर कुठंच नाही याच्यात सापडत. बारीक निरीक, आता मी संत चरित्राचा अभ्यास केला, त्याच्यामुळे शोधून शोधून काढले महाराज. याच्यात सगळं भक्त कमाल, कबीर महाराज, रोहिदास महाराज, नरहरी सोनार, अशी सुंदर आहे. हे आपल्या हिंदूचं रोजनिशी. किंमत 30 रुपये. जाताना 2-2, 3-3 घ्यायच्या, एक पाप्याच्या आईला, एक पाप्याच्या बापाला वा. याच्यात चंद्रोदय येतं. याच्यात कांदे कधी लावायचे त्याचे मुहूर्त दिले. त्या मुहूर्तावर कांदा लावला का 5,000 शिकवतो महाराज वा. द्राक्ष कधी काढायचे ते मुहूर्त दिलेत महाराज. नाही बारीक निरीक मुहूर्त, अचूक लग्न मुहूर्त दिले. जर तुम्हाला पुन्हा पोरास्वरांचं करायचं असेल तर तुमचं नाही, खाली बघा वर काय बघा आहे. असं सुंदर रोजनिशी आहे. 2-2, 4-4 मित्राला भेट द्यायला. कीर्तन झालं इथं भेटल. आमचे आदरणीय भूषण महाराज आणि तुपे माऊली दोघांनी आग्रह केला. स्वामीजींचं दर्शन झालं. एकदा या आश्रमासाठी टाळ्या वाजा. कोण दारात उतरून देतोय कोणाला. सगळी लाईट, पाणी असेल, अन्नदान असेल. स्वामीजी अगदी आईसारखं मुलं सगळ्याला सांभाळतात. आणि मग हे चांगलं आहे की सगळ्या दिंडीचं एक कीर्तन. नाहीतर मग काय व्हायचं, आंधळ्याची वरात, बाहेरच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. भांडायला येडेन समजून सांगायला मुका, कसा मेळ बसायचा. लई चांगलं नियोजन केलं तुम्ही महाराज. हे सगळ्यांचं एक कीर्तन. स्वामीजी सगळ्याला आईसारखं सांभाळतात सगळेजण. आणि कोणी इथं घाण करू नका, स्वच्छता ठेवा. आपण पाणी पिलो ना, तो ग्लास आहे ना, लगेच कुठं ते डस्टबिन असेल त्यात नेऊन टाकायचा. आपली पत्रावळी लोक वार करायला ना खोडीच नाही घाण लागले. कुठं निघाला कुठं तू, तुला काय जायचंय का, काय घाई झाली का काय. जो स्वच्छता ठेवतो त्यालाच वारकरी म्हणतात महाराज वा. इथं पडवी असेल झाडायची, सतरांच्या टाकू लागायच्या, कणिक पडली गोळा करायची, सतरांच्या घडी घालू लागायच्या. अरे अन्नदान करणाऱ्याला जे पुण्य आहे ते झाडलोट करणाऱ्याला पुण्य आहे. सेवा करा. माझं दरवर्षी कार्यक्रम ठेवा. मी तुम्हाला दररोज लोकांना कामाला लावतो बघा. नाही नको नको. अरे माझ्या मागे लई लगीन असं मी विनोदाने म्हणलो. सर्वांना विनंती की सेवा करा मायबाप या मठाची. ते फकीर साधू येते, ते संसार त्यागून इथं बसलेले आहेत. आणि आपण ताप दिलं का ते आपल्याला बाहेर काढीत येईल. आपण पंढरपूरच्या वाळवंटातून वार करायला बाहेर निघावं लागलं, 65 एकरात जावं लागलं. निदान ह्या आखाड्यावाल्या तरी राहायची, बाहेर पडायची पाळी आणू नका. एवढी हात जोडून विनंती. इथं जागाच भेटायची ना, मग तुम्हाला सातपूरला दिंड्या उतरावं लागत या, गंगापूर धरणाच्या वर आपल्याला असं हे करावं लागेल, स्लॅब टाकून घ्यावं लागेल, तिथं दिंड्या उतरावं लागत या. कुठं उतरिता. सगळ्यांनी इथली स्वच्छतेची वारी प्रत्येकाने जपावी एवढी सगळ्याला विनंती. आश्रमाला सहकार्य करा. झालेली चिंतन सेवा तर मला लांब जायचं जरा. पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली कुंडले कवरदा हरे विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. भजन करा निवृत्तीनाथांचं. निवृत्ती म्हणता पापन रे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. तुकाराम 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 तुकाराम.